ओ मॅनेजर काय आहे हे असं सगळं तेलकट खाऊ का मी? अहो तुम्ही मला म्हणाला होतात ना तुम्ही मला अंडी देतो म्हणून. आणि तुमचं एवढं मोठं हॉटेल आहे, एवढं नाव आहे आणि तुम्हाला साधा डाईटवाल्यांसाठी ब्रेकफास्ट नीट ठेवता येत नाही. सॉरी सर, बघतो मी काय ते. बघा लवकर, भूक लागली मला. हो हो. आव काय झालं तुम्हाला शावटायला? कधीतरी असं बाहेरचं खाल्ल्याने का लगेच तुमचं 10-12 किलो वजन वाढणार नाहीये. धनी असं बोलायचं नसते. सूर्यदा मी असलं काय खाऊ शकत नाही. एक काम करतो, मी घरी जातो. अहो अरे थांब, असं लगेच कोण घरी निघून जातं का? मी बघते. हां आलेच. दत्तू पाहुणं तुझा काहीतरी मार्ग काढायला याच्यातनं. तुम्ही बसा बघू, शांत व्हा, बसा. हा बसा. झालं. दत्तू तुझी एक लिस्ट देऊन ठेव. मॅनेजर सगळे ऍडजस्टमेंट्स करतील. बेस्ट. नाही नको, मी असं करतो मार्केटला जातो आणि मला जे जे पाहिजे ना ते सगळं घेऊन येतो. हां थांबा, मी पण येतो. मला पण काहीतरी आणायचं आहे. अजिबात नाही. तू ना आधी तुझी तब्येत सांभाळ. आणि एवढी काय महत्वाची खरेदी करायची रे तुला? आज आहे ना काहीतरी खास आहे, त्यासाठी मला खरेदी करणं गरजेचं आहे. काय? काय नाही, आलो. हे चला. हां ठीक आहे, हे पण खातो. भागू ये पटकन चल. बरं ऐक की, आज लय लोक येणार आहेत, मला तुझी मदत लागेल बरं का. मी काल तुला जी लिस्ट दिली होती त्यातनं मसाले भरलेत ना तू नीट? होय बघ, सगळं बरोबर घेतलंय. ते जो अक्का, आम्ही दुपारी घरी जेवायला येऊ काय? बरं. चल चल येऊ का? हां. ते दरवाजा लावून घे. बरं. ह्या पोरी पण ना नक्कीच काहीतरी विसरले असणार आहे. राजू आता काय विसरलीस तू? काय शशिकांतराव, गावात उत्सवाची तयारी अगदी जोशात सुरू आहे. अहो असणारच, उत्सवाची सगळी तयारी आम्हीच केली नव्ह. पण वकील साहेब, समजा काय आम्ही रीतिरिवाजाप्रमाणेच करतोय. त्याचं काय, आमच्या वडील गेल्यानंतर सगळी जबाबदारी ही आमच्याच खांद्यावर आहे. ते पण आहेच. अहो पण प्रसादरावांवर द्या की काही जबाबदारी. अहो शेवटी तेच मालक आहेत सगळ्याचे. पण काही म्हणा, या वर्षीचा उत्सव अगदी खास आहे. अहो गावात सगळीकडे चर्चा आहे तशी. अहो असणारच, परडीचा उत्सव आहे यो. अहो लय लांबणं लोक येतात. तुम्हाला सांगतो, गावातला एक बी माणूस जगातल्या कोणत्या बी कोपऱ्यात असू द्या, पण या उत्सवाला उपस्थित राहतो बरं का. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्हा सगळ्यांना उत्सवाच्या शुभेच्छा माझ्याकडून. बरं येतो. प्रसादरावांचा वाढदिवस जवळच आलाय, तेव्हा भेट होईलच आपली. येतो. खरी या परसाच्या वाढदिवसाला या काळतोंडीचं काय काम? मला बी काय कळना आजचे. उगाच विचारून त्याच्या मनात शंका पेराय नको. मी बी काय बोललो नाही. आणि यो वकील येड्याच्या वाढदिवसाला येणार म्हणजे काहीतरी उगाच खुसपट बाहेर काढायचा. आपल्या बापाचं मीठ खाल्लं नाही यानं. पाळलेलं कुत्र हाय कुत्र. मालक मेला पण चाकरी सोडली नाही. पण काय तुमचं काय घेतं? हा जा, तोंड काळं करा, निघा. असं वाटतं ना, असं चापकानं फोडून काढावं असं वाटतं याला. पण
आजे याला चापकानं फोडायची तुझी इच्छा मी पूर्ण करू का? खरंच. पण त्या परसादचा वाढदिवस आणि उत्सव दोन्ही होऊन जाया पाहिजे. शशिकांतराव, या वर्षाच्या उत्सवात सरनोबतांच्या नावाचा गाजावाजा व्हाया पाहिजे. आणि तवा कुठली बी गडबड होता कामा नये. कळलं? वयाचे तू अजिबात काळजी करू नको. यो शशिकांतराव जिथं उभा आहे ना तिथं कोण बी गडबड करू शकत नाही. मी चहा ठेवते. नाही राहू दे सुनबाई, आम्ही चहा घ्यायला नाही आलो, आम्ही तुमच्याशी बोलायचं म्हणतो आलो. हे आमचे नाव बी तोंडातनं काढावं असं वाटणं झालंय बघा. हे तिने कामच तसं केलंय, तुमचाही विश्वासघात केलाय. नाही तुमचा राग चुकीचा नाही, पण तुम्ही घर तरी सोडून आलात. आम्ही काय करावं सांगा बरं. तुम्ही तिथून निघाल्यावर आमच्या वयात आलेल्या पोटच्या पोराला आम्ही शोभणार नाही असा मारला तर तिचा काय उपयोग आहे? तिने काय झालंय ते पुसून निघणार आहे का? जखम व्हायची ती झालीच. आता ती जखम तशीच ठेव मानता का? तिच्यावर काहीतरी उपाय तर शोधून काढला पाहिजे ना. कसं आहे सुनबाई, लग्न होतं ना तेव्हा फक्त नवरा बायको नाही, दोन घरं जोडली जातात आणि त्या दोन्ही घरांची आबरू त्या घरातल्या बाईच्या हातात असते आणि ती तिला वाचवावीच लागते. डॅडी, हे काहीच नाही. आमच्या चिरंजीवानी जे काय केलंय त्यापुढे हे काहीच नाही. सुनबाई, आपल्याला सरनोबतांच्या गावाकडनं आमंत्रण आलेले. तिथं देवीचा मोठा उत्सव आहे, तिथं आपल्याला सहकुटुंब बोलवलंय. तुम्ही जर तिथं आला नाहीत, अख्ख्या गावाला शंका घ्यायला संधी मिळेल. आमचं एवढंच म्हणणं आहे, वरच्या मनानं का होईना पण तुम्ही तिथं यावत. डॅडी नका असं वागू. मला नाही जमणार खोटं वागायला. असं बोल नका सुनबाई, असं नका बोलू. अहो नवरा बायकातल्या गोष्टी काय आज आहेत उद्या नाही. पण घराची गेलेली आबरू परत येते का? आता त्या आशाबाई परत आल्या, तुमच्या भावाने त्यांना घरात परत घेतलं, परत घराची गेलेली आबरू परत आली का? नाही, आम्ही तुमच्या मागे बी लागणार नाही आणि तुम्हाला जबरदस्ती बी करणार नाही. तर आम्ही तुम्हाला एकच सांगतो, तुमच्या पोटात जो आमच्या घराण्याचा वंश वाढतोय त्याच्या घराचा विचार करा. आता आम्ही तुमच्या भावाचा जीव वाचवला, त्याच्या ऑपरेशनसाठी 20 लाख रुपये दिले, मागे तुमच्या घराला वाईट टाकण्यापासून वाचवलं, तुमचं लग्न मोडलं तेव्हा आम्ही स्वतः उभे राहिलो, तुमच्या घराची आबरू वाचवली. हे आम्ही कुठं बोललो का? आणि बोलणार पण नाही. तुमची इज्जत ती आमची इज्जत. हा, पण आता आमची इज्जत ती तुमची इज्जत. मानायचं का नाही ते तुम्ही ठरवा. नाही, पण तुम्ही एक गोष्ट खूप चांगली केलीत, यातलं काही जावई बापूंना सांगितलं नाहीत. आणि कसं आहे, जे काय झाले ते आज ना उद्या भरून निघालच. पण संतापाच्या भरात जावई बापू काय करून बसले असते ते भरून निघालं नसतं. ते बघा सुनबाई, आम्ही तुम्हाला वचन देतो, यापुढं आमची चिरंजीव जर कधी चुकले त्या क्षणी आम्ही त्यांना घरातून बाहेर काढू. आम्ही तुमच्या स्वाभिमानाचा आदर करतो सुनबाई. फक्त या उत्सवाला येऊन आपल्या घराची शोभा वाढवा, एवढं दान टाका आमच्या जोळीत. येतो. ये धनु. कुठं? अगे ये तर. धनु, इथे आपल्या जोडीदाराबद्दल जे काही तुला बोलायचं असेल ना ते तू इथे बोलू शकतेस. आणि तुला जर काही लिहायचं असेल ना तर ते पण करू शकते. म्हणजे एखादं कार्ड किंवा अजून काही क्रिएटिव्ह जर तुला बनवायचं असेल ना तर ते इथे बनव. नको आहे, राहू दे. अगं असं कसं राहू दे?
ह्याच गोष्टी तर नात्यात प्रेम वाढवतात, दुरावा कमी करतात आणि एकमेकांना ना अजून जवळ आणतात. पण हे असलं ना कधी केलं नाही आम्ही आधी. अगं मग आत्ता कर, त्यात काय एवढं. तर नक्की काय बनवते दत्तूंना आवडेल? मी बनवलेलं आवडेल तरी का ते पण कळत नाहीये मग. धनु, अगं एवढा का विचार करायला लागतोय तुला? सगळं ठीक आहे ना? होय नाही अगं सगळं ठीक आहे. तू बघ आता मी असं ग्रीटिंग कार्ड बनवेन ना की दत्तूंसाठी ते हनीमूनचं बेस्ट गिफ्ट असेल. दादा एक कार्ड द्या बघू. बेस्ट हनीमून गिफ्ट तर आत्ता मिळणार आहे तुम्हाला दोघांना. दत्तू तुम्हाला माहितीये मी ना ह्या असल्या ठिकाणी पहिल्यांदाच आले हो. कसलं भारी आहे ना समजा. हां ठीक आहे. थोडी लाईट अजून जरा जास्त पाहिजे होती. थोडं अंधुक अंधुक दिसते. अहो अहो याला कॅन्डल लाईट डिनर म्हणतात. हो मला माहिती, पण मला हे असलं सगळं आवडत नाही. असे कसे हो तुम्ही? अहो उलट या मेणबत्तीच्या प्रकाशात एकमेकांकडे बघून खाता यावं, बाहेरच्या सगळ्या जगाचा विसर पडावा म्हणून करतात लोक कॅन्डल लाईट डिनर. नाही तर तुम्ही काय तर म्हणे अंधुक अंधुक वाटतंय. मला ना कळतच नाही या इतक्या भारी ठिकाणी येऊन पण तुम्ही सतत असे नाराज का राहता? मला खरंच नाही माहित, पण माझा मूडच नाही लागत. अहो आता मूड नाहीये म्हणून कसं चालेल सांगा बरं. तुम्हीच विचार करा. इथला बहुतेक वेळ मला तुमच्यासोबत घालवायचा आणि तुम्ही असं मिनिटा मिनिटाला तोंड पाडून बसता. मग मी काय करायचं? हे बघा मला माहितीये आपल्यात नवरा बायको सारखं काय बी नाही, पण आपण एकमेकांना इतक्या वर्षांपासून ओळखतोय हे बी तितकंच खरं आहे ना. आता प्रत्येक खास क्षण नवरा बायकोनी साजरा केला पाहिजे असं थोडी असतं. तेव्हा आपण मित्रमैत्रीण म्हणून पण हा क्षण साजरा करूच शकतो ना. हा आता तुम्ही मला तुमची मैत्रीण मानता का नाही मला नाही माहित, पण हा मी मात्र तुम्हाला मनापासून माझा मित्र मानतो. पण खरं सांगू, मला अजून माहित नाही की आपल्यात मैत्री हाय का नाही. हाय. अहो तुम्ही माझी एवढी काळजी घेता, माझ्यावर चिडचिड करता, माझ्याशी भांडता, पण तरी माझं मन जपता. मैत्रीच तर आहे. हा आता माझ्यामुळे तुमची सारखी सारखी चिडचिड होते हे पण तितकंच खरं आहे. पण खरंच मी काय बी जाणून बुजून करत नाही हो. माझा ना हा स्वभावच आहे. पण हा मी ना बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. थोडं मी बदलेन, थोडं तुम्ही बदला. निदान आपल्यातलं हे मैत्रीचं नातं तरी फुलवूच शकतो ना आपण. मग ठरलं आपण जितका वेळ इथे आहोत ना तितका वेळ आपण फुल टू एन्जॉय करायचं. फ्रेंड्स. फ्रेंड्स. विसरलेच मी. हे घ्या. हे काय आहे? अहो आज ना वहिनी मला घेऊन गेली होती ग्रीटिंग कार्डवाल्याकडे. मी स्वतः बनवलंय. वाचा वाचा. छान लिहिलेस. खरंच? हो छान बनवलेस. सूर्या, बघ ना किती छान गुलाबी रंग आला त्यांच्या चेहऱ्यावर. चल त्यांना आता आपण एकटं सोडूया. हा चल चल.
आपण आता आपल्या खोलीत जाऊ चल. अरे दुसरं काहीच सुचत नाही का तुला? आल्यापासून आपलं त्याच मूडमध्येच. आपल्या रूममध्ये काही कॅन्डल लाईट डिनर वगैरे नाही. तू जा काहीतरी प्लॅनिंग मला तुझ्यासाठी पण करू दे की. हं? आणि आपल्या रूममध्ये काय आहे ना तुला तिथं गेल्यावर कळेल. हं? चल. कर आता तुझ्या आवडीचं काम. खा. दादा हे काय? मॅडम हे आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी कपल ड्रिंक आहे. खरंच? थँक्यू. घ्या. अगं धनु हळू पे. काय माहित नाही पण लय भारी लागतंय. हळू 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 हळू. थांब थांब. सूर्य अरे काय चाललंय? चल. सूर्य अरे हे सगळं कधी केलंस तू? आणि हे माझ्यासाठी आहे? नाही एक बाई येणार आहे दुसरी तिच्यासाठी केलं. काही बोलू नकोस हं? मला माहिती आहे ना माझ्या सूर्याच्या आयुष्यात मीच आहे आणि कायम मीच राहणार आहे. पण सूर्य मला ना हे फार आवडलंय रे. मग मी आहेच आवडण्यासारखा माणूस. आणि ते सरप्राईज का काय म्हणते ते काय फक्त तुलाच देता येतं का? हा आता मी सांगतोय तसं करायचं. इकडं अरे पण बस 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 अजिबात बोलायचं नाही. एक शब्द काढायचा नाही. बस आलो मी. थांब. सूर्य अरे काय आहे हे सगळं? हे माझं प्रेम आहे. हेच दाखवायची माझ्या मनातलं बोलायची कधी संधी मिळाली नाही मला. म्हणून आज बोलणार आहे मी. तुझं बाईशिवाय ना पुरुष अपूर्ण असतो. एक बाईच त्या पुरुषाला पूर्ण करू शकते. आणि ती बाई प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही. पण ज्याच्या येते ना त्या पुरुषाचं आयुष्यच बदलून टाकते. हा मी कीर्तनात ऐकलं होते. तुळजात तू माझ्या आयुष्यात आली आणि मला खात्री पटली. तुझं तू माझं आयुष्य बदलून टाकलंस. आणि तू माझं आयुष्य झालंयस आता. हा मी येताना जरा वेळ लावला पण आपलं एकत्र नाही लिहिलेलं होतं तुळजाचं. तू ज्या ठिकाणावरून आलीस जिथून तू शिकून आलीस हे सगळं बघता तुम्हाला नवरा म्हणून स्वीकारणं हे सोपं नव्हतं तुळजा. तरी पण तू माझ्या कुटुंबाला माझ्या बहिणींना तू सहज स्वीकारलंस. त्या प्रत्येक नात्याला तू तुझ्या पद्धतीनं सांगलंस. त्याला खुलवलंस. आज तू माझ्या बहिणींना तू आपलं मानतेस. त्यांच्या बाबतीत मी चुकलो तर तू मला मार्ग दाखवतेस. एखादं घर बांधून ठेवलं ना त्या घरातल्या बाईच्या हातात असतं हे का म्हणतात ना हे मला तुझ्याकडे बघून कळतं. तुझं मला सावरणं तुझं मला सांभाळणं हे मला रोज नवीन तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडतं. या घरात आलं तू कितीतरी रात्री तू घुसमटत काळजीत काढलंस. पण तुझं आज मी तुला वचन देतो त्या काळजीत काढलेल्या प्रत्येक क्षणाची ना मी माझ्या प्रेमानं परतफेड करेन. आणि त्याच्या का वाईट आठवणी पुसून ना त्याच्यावर सुंदर नवीन आठवणी पेरेन. आणि त्याची सुरुवात ना मला आत्तापासून करायची. चल एक गोड आठवण तयार करू. मन